कालच्या तासाला विद्यार्थी मित्रांनो कालच्या तासाला आपण वाच्य परिवर्तन म्हणजे प्रयोग बदलणं बरोबर आहे. कर्तरी कर्मणी याच्या आपण काय केलं ओझरती माहिती घेतली. म्हणजे कर्तरी म्हणजे काय, कर्तरी कशाला म्हणतात हे तुम्ही गेल्या वर्षी शिकलेलं आहे बरोबर आहे की नाही. कर्तरी प्रयोग कर्मणी भावे मग हे तुम्ही काल ओझरती माहिती आपण घेतलेली आहे. अगदी मराठीतून उदाहरण देऊन त्या गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेत. तरी पण परत एकदा उजळणी म्हणून बघूया. पुस्तक समोर काढायचं आहे पान नंबर 43. सगळ्यांचं लक्ष आहे का बघा. वाच्य परिवर्तनम. वाच्य परिवर्तनम म्हणजेच काय प्रयोग बदलणं. तर प्रयोगाचे इथं कर्तरी कर्मणी भावे असे 3 प्रयोग आहेत. आता तुम्हाला 3ही शिकायला आहेत. तर तुम्हाला इथं काय सांगितले बघा. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म कर्त जर एकवचनात असेल तर क्रियापद सुद्धा कशात असतं बहुवचनामध्येच असतं. म्हणजे कर्त्यावर अवलंबून आहे. समजा कर्ता एकवचनी असेल तर क्रियापद एकवचनी असणार आहे. म्हणजे कर्ता आणि कर्म याच्याप्रमाणे क्रियापद चालतं हे लक्षात ठेवायचं. कधी सुद्धा कर्ता ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे क्रियापद चालतं. कर्मवाच्य. आता कर्मणी प्रयोगामध्ये कर्म महत्त्वाचं मानलं जातं. याला लक्षात तुमच्या कर्म महत्त्वाचं मानलं जातं आणि कर्माप्रमाणेच क्रियापदाचा बोध होतो हे लक्षात घ्या. जसं कर्मणी प्रयोगात महत्त्वाचं आहे तसं कर्तरी प्रयोगात कर्ता हा महत्त्वाचा मानला जातो. आणि कर्ता हा कुठल्या विभक्तीत असतो प्रथमा. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा प्रथमा विभक्तीत आणि कर्म हे द्वितीय विभक्तीत असतं बरोबर आहे. आणि या दोघांच्या प्रमाणे काय चालतं क्रियापद चालतं हे लक्षात ठेवायचं विसरायचं नाही. आता इथं तुम्हाला उदाहरण आपण काल बघितलं. राम ग्रंथम पठती. राम हा कर्ता आहे. ग्रंथम हे काय कर्म आणि पठती हे काय क्रियापद. म्हणजे या ठिकाणी राम या ठिकाणी ग्रंथ पठती वाचतो. राम ग्रंथ वाचतो. म्हणजे या ठिकाणी कशाचं हे उदाहरण आहे कर्तरी प्रयोगाचं. इथं कर्ता कर्म आणि क्रियापद आहे. कर्तृपद कर्मपद आणि क्रियापदम या 3 गोष्टी आहेत म्हणून याला काय म्हटलं जातं कर्तरी प्रयोग. आता इथं या ठिकाणी खाली बघा अत्र ग्रंथमिति कर्मपद. जर या ठिकाणी कर्म जर असेल कुठल्या वाक्यांमध्ये तर त्याला काय म्हणतात सकर्मक कर्तरी. या प्रयोगालाच काय म्हटलं जातं सकर्मक कर्तरी. कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार आहेत अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी. आता या उदाहरणामध्ये कर्म आहे राम ग्रंथम पठती. हे उदाहरण कशाचं आहे मूळचं कर्तरी प्रयोगाचं बरोबर आहे की नाही. पण कर्मसहित आहे म्हणून याला काय म्हटलं जातं सकर्मक कर्तरी. हे लक्षात घ्या सकर्मक कर्तरी असं म्हटलं जातं. मग सकर्मक कर्तरी जो प्रयोग आहे त्या ठिकाणी खाली बघा राम पतती. राम काय कर्ता आणि पतती क्रियापदम. म्हणजे इथं काय झालेलं आहे कर्म आहे का नाही म्हणून हा कुठला झाला अकर्मक कर्तरी. हे दोन्ही प्रकार लक्षात ठेवा. आता इथं कर्म नाही म्हणून अकर्मक कर्तरी. हे कशाचे प्रकार आहेत तर कर्तरी प्रयोगाचे. कळतंय का. हे 2 प्रकार कर्तरी प्रयोगाचे आहेत. कर्तरी प्रयोगाचे कुठले अकर्मक आणि सकर्मक. कर्म असेल वाक्यात तर सकर्मक आणि वाक्यामध्ये कर्म नसेल तर अकर्मक कर्तरी. हे लक्षात ठेवा. कळतंय. इथंपर्यंतचा भाग कळलाय. आता खाली तुम्हाला या ठिकाणी काय दिलंय बघा अकर्मक कर्तरीचे धातू दिलेले आहेत. भवती पतती तिष्ठती वर्धते रमते जीवती. कर्मपद केचन धातव कर्मपद न अपेक्षन्ते ते सर्व अकर्मका इति कथ्यन्ते. बरोबर आहे. खालच्या निळ्या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला संस्कृतमधून दिले. म्हणजे काही धातू कर्मपदाची अपेक्षा करत नाहीत कर्माची अपेक्षा करत नाहीत ते सगळं कशा आहेत अकर्मक आहेत. अकर्मक त्यांना म्हटलं जातं. जसे की बघा भवती पतती तिष्ठती वर्धते रमते जीवती म्रियते निद्राती अस्ति क्रदंती इत्यादी. म्हणजे या पद्धतीचे धातू इथं त्यांनी दिलेले आहेत बरोबर आहे. आता काय उदाहरणं बघा.
बालकः उत्तिष्ठति, बालकः उत्तिष्ठति, मुलगा उठला, बरोबर आहे, उत्तिष्ठति. बालकः हा काय कर्ता आहे, बरोबर. वाक्यामध्ये बघा, बालकः उत्तिष्ठति म्हणजे या ठिकाणी मुलगा उठला. आता बालक हा कर्ता, उत्तिष्ठति काय झालं, क्रियापद. नंतर इथं कर्म आहे का, नाही, म्हणजेच हा कुठला झाला आहे, प्रकार कुठला झाला, अकर्मक कर्तरी. कळतंय मी काय सांगते ते त्या पद्धतीनं. राधा लज्जते, राधा लज्जते. राधा हे काय, कर्ता, लज्जते काय, क्रियापद. कर्म आहे या वाक्यात, नाही, म्हणजेच काय झालं इथं, अकर्मक कर्तरी प्रयोग झाला. पुढचं वाक्य बघा, माता जागृती, आई उठवते, जागृती म्हणजे आई आपल्याला जाग करते, उठवते. आता या ठिकाणी माता, माता हे काय झालं, कर्ता झाला. वाक्यातला कर्ता कुठला आहे, माता. कोण जागवते, आई, म्हणजेच काय इथं माता जागृती म्हणजे आई उठवते. माता हे काय झालं, कर्ता, जागृती काय झालं, क्रियापद. म्हणजे या ठिकाणी सुद्धा कर्म नाही, म्हणून याला काय म्हटलं जातं, अकर्मक कर्तरी. पुढचा, सिंह म्रियते, सिंह मरतो, म्रियते म्हणजे मरणे, मरण पावणे. सिंह, सिंह म्रियते. आता या ठिकाणी पण कर्म नाही आहे का, कर्म दिसतंय का तुम्हाला, नाही दिसत. मग या ठिकाणी सिंह हा काय झाला, कर्ता, आणि म्रियते काय झालं, क्रियापद. म्हणून इथं काय झालं, अकर्मक कर्तरी. कर्म कोणत्याच वाक्यात नाही, म्हणून हा अकर्मक कर्तरी. कर्तरी का, तर कर्ता आणि क्रियापद या वाक्यामध्ये आहे, कर्म नाही, म्हणून हा अकर्मक कर्तरी. पुढचं वाक्य, शशक बिभेती, शशक, शशक म्हणजे काय, शशक ससा, बिभेती ससा घाबरतो, बरोबर आहे, बिभेती. शशक बिभेती, शशक काय, कर्ता, बिभेती काय, क्रियापद. कर्म आहे का, नाही, म्हणजे या ठिकाणी हे वाक्य सुद्धा अकर्मक कर्तरी. पुढचा, प्राची उपविशती, प्राची उपविशती, प्राची कर्ता, उपविशती क्रियापद. प्राची उपविशती म्हणजे बसणे, बरोबर, म्हणजे प्राची बसते. या ठिकाणी कर्म आहे काय वाक्यामध्ये, नाही, म्हणजेच काय, प्राची हे काय झालं, कर्ता, आणि उपविशती काय झालं, कर्म. म्हणजे ही सगळी वाक्ये जी आहेत ती कशी आहेत, अकर्मक कर्तरी प्रयोगाची. इथंपर्यंत लक्षात आलंय, आले का नाही. आता हा पहिला जो प्रकार आहे कर्तरी प्रयोगाचा, त्यामध्ये आपण दोन प्रकार पाहिले, सकर्मक अकर्मक. सकर्मक म्हणजे ज्यामध्ये कर्म आहे, उदाहरणार्थ राम ग्रंथम पठती, ग्रंथ आहे कर्म, कर्म आहे म्हणून सकर्मक कर्तरी. आणि आत्ताची उदाहरणं पाहिली, बालक उत्तिष्ठते, राधा लज्जते, यामध्ये कर्म आहे का, नाही, म्हणून या ठिकाणी ही काय झाली, अकर्मक कर्तरी. आता इथंपर्यंत समजलं असेल तर कारिका बघा काय त्यांनी दिली आहे, छोट्या तालिका म्हणजे ह्याच्यामध्ये दिले चौकटीत, बरोबर आहे. बघा, लज्जा सत्ता स्थिती जागरणम वृद्धी क्षय भय जीवित मरणम शयन क्रीडा रुची दीप्ती अर्थम धातुगणम तम कर्मकम आहू. बघा, लज्जा सत्ता स्थिती जागरण वृद्धी क्षय भय जीवित मरण शयन क्रीडा रुची दीप्ती या अर्थाचे अर्थम धातुगणम, या अर्थाचे धातू म्हणजे कुठल्या अर्थाचे, लज्जा सत्ता. लक्ष इक कारिकामध्ये बघायचंय, लज्जा सत्ता स्थिती जागरण वृद्धी क्षय भय जीवित मरणम शयन क्रीडा रुची दीप्त अर्थ या अर्थाचे धातुगण अकर्मक, तम अकर्मक आहू. कुठल्या प्रकारचे असतात, अकर्मक असतात. लक्षात घ्या, धातुगण हे अकर्मक असतात. कुठले धातुगण आहेत तर लज्जा सत्ता स्थिती जागरण वृद्धी क्षय भय जीवित मरण शयन क्रीडा रुची दीप्ती अर्थ या प्रकारचे धातू जे आहेत ते काय असतात, अकर्मक असतात. हे या कारिकेचा अर्थ झाला. इथपर्यंतचा भाग कळलाय का. वाच्य परिवर्तन म्हणजे काय, प्रयोग बदल. यामध्ये पहिला प्रकार तुम्ही काय घेतला, कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोगाचं उदाहरण कुठलं आहे,
रामः ग्रंथम पठती. बरोबर आहे. मग त्याचे दोन प्रकार काय आहेत? सकर्मक, अकर्मक. बरोबर आहे. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता कुठल्या विभक्तीत असतो? प्रथमेत. कर्म कुठल्या विभक्तीत असतं? द्वितीयेत. बरोबर आहे. आणि कर्ता आणि कर्माप्रमाणे काय चालतं? क्रियापद. हे कधीही विसरायचं नाही. बरं, सकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण कुठलं दिलं आपण? रामः ग्रंथम पठती, रामः पुस्तकम पठती. अकर्मक कर्तरी, आता दुसरा प्रकार जो आहे अकर्मक कर्तरी, त्यामध्ये काय होतं? कर्म नसतं. उदाहरण काय आहे अकर्मक कर्तरीचं? तर बालकः उत्तिष्ठती, राधा लज्जते. या ठिकाणी कर्म आहे का? नाही. म्हणून या ठिकाणी काय झालं? अकर्मक कर्तरी हा प्रयोग या उदाहरणामध्ये झालेला आहे. आता तुम्हाला काही धातू दिलेले आहेत, त्या धातूमध्ये काय आहे? तर हे धातू सगळे अकर्मक असतात. मग कारिका तुम्हाला दिलेली आहे, आत्ता मी समजावून दिलेली. कुठली कारिका आहे ती? लज्जा, सत्ता, स्थिती, जागरण, स्थिती, वृद्धी, क्षय, भय, जीवित, मरणम, शयन, क्रीडा, रुची, दीप्ती, अर्थम. धातू गण. तम अकर्मकः अकर्मकम आहू. म्हणजे हे या अर्थाचे धातू सगळे कसे असतात? अकर्मक अकर्मक असतात. म्हणजे त्या ठिकाणी कर्म काय असतं? नसतं. त्याला अकर्मक म्हटलं जातं. हे झालं इथंपर्यंतचा भाग. बरोबर आहे. आता आपल्याला खाली तुम्हाला या ठिकाणी अधोदत्तानि वाक्यानि पठन्तु, खालील वाक्य वाचायची आहेत. बघा, रामः ग्रंथम पठती काय? सकर्मकम कर्तुवाच्यम, म्हणजे सकर्मक कर्तरी प्रयोग. दुसरं वाक्य दिलंय सीता चित्रम पश्यती, सकर्मकम कर्तृवाच्य, सकर्मक कर्तरी प्रयोग. तिसरं सारिका हसती, अकर्मकम कर्तृवाच्य, अकर्मक कर्तरी प्रयोग. अभिषेकः उपविशती, अकर्मकम कर्तृवाच्य, म्हणजे अकर्मक कर्तरी प्रयोग. बरोबर. पहिलं जे वाक्य आहे रामग्रंथम पठती, सकर्मक आहे का? सकर्मक आहे कारण त्या वाक्यामध्ये कर्म आहे. कर्ता, कर्म, क्रियापद तिन्ही गोष्टी आहेत, म्हणून हे सकर्मक कर्तरी. दुसरं सीता चित्रम पश्यती, सकर्मक आहे. बरोबर आहे. सकर्मक कर्तरी का? तर त्या वाक्यामध्ये सुद्धा कर्म, कर्ता आणि क्रियापद या तिन्ही गोष्टी आहेत, म्हणून हे सकर्मक. तिसऱ्या वाक्यामध्ये सारिका हसती, या ठिकाणी कर्म नाही, म्हणून हे वाक्य अकर्मक कर्तरी वाक्याचं आहे. चौथं वाक्य अभिषेक उपविशती, या वाक्यात सुद्धा कर्म नाही, म्हणून हे वाक्य काय झालं? अकर्मक कर्तरी प्रयोगाचं झालं. इथंपर्यंतचा भाग कळलेला आहे का? आता मी तुम्हाला भरपूर समजावून दिलेलं आहे. बरोबर आहे. इथंपर्यंतचा भाग तुम्हाला कळालेला असेल. आता तुम्हाला या ठिकाणी खाली कर्तृवाच्य म्हणजे कर्तरी प्रयोग, कर्मवाच्य कर्मणी प्रयोग आणि भाववाच्य भावे प्रयोग, याच्यातून तुम्हाला काय करायचं आहे? वाचायचं आहे आणि समजावून घ्यायचं आहे. बोधत म्हणजे काय? याच्यातून तुम्हाला बोध घ्यायचा आहे, समजावून घ्यायचं आहे की कर्तरी प्रयोग म्हणजे काय. आधी मी तुम्हाला सांगितलं आहे कर्तरी प्रयोग म्हणजे काय, कर्मणी म्हणजे काय. कर्तरी प्रयोगामध्ये काय असते बघा? कर्तृवाच्य कर्तरी प्रथमा यत्र द्वितीय अथच कर्मणी कर्तृवाच्यम ततः तू क्रिया कर्त्रानुसारिणी. बघा, कर्तरी प्रथमा कर्तरी प्रयोगामध्ये काय होतं? कर्ता हा प्रथमेत, कर्म द्वितीयेत आणि कर्ता आणि कर्मानुसार काय चालतं? कर्त्यानुसार काय चालतं? क्रियापद चालतं, म्हणून याला काय म्हणतात? कर्तरी प्रयोग. कर्मवाच्यम कर्मणी प्रथमा, कर्मणी प्रयोगात कर्म हे प्रथमेत, लक्षात घ्या. कर्म हे प्रथमेत आणि कर्ता हा तृतीयेत. कळतंय का? कर्म हे प्रथमेत, कर्ता हा तृतीयेत आणि कर्मानुसार आणि कर्त्यानुसार काय चालतं? या ठिकाणी ती क्रिया दर्शवली जाते, म्हणजेच क्रियापद चालतं. वाक्यातली क्रिया कर्म आणि कर्त्यानुसार चालते, म्हणजे थोडक्यात कर्मानुसार चालते, म्हणजेच काय होतं? कर्ता आणि कर्म याच्यानुसार ते क्रियापद चालतं. यालाच काय म्हणतो आपण? कर्मणी प्रयोग. आणि भावे प्रयोगामध्ये भाववाच्यम, भावे प्रयोगामध्ये कर्ता महत्त्वाचा नसतो.
भाववाच्य क्रिया वक्तीन कर्तरीन कर्मणी. भावे प्रयोगामध्ये क्रिया करणारा जो कर्ता आहे, कर्मणी आहे, ती या ठिकाणी भावे प्रयोगामध्ये कर्ता महत्त्वाचा नाही, न कर्मणी कर्म महत्त्वाचं नाही. तत्र कर्ता तृतीयां क्रियाया भावानुसारिणी. क्रियापदाचा अर्थ हा महत्त्वाचा असतो, म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर भावे प्रयोग. भावे प्रयोगामध्ये क्रिया महत्त्वाची. भाव म्हणजे क्रिया, बरोबर आहे. म्हणजेच क्रिया कुठल्या शब्दातून घडते, क्रियापदातून. म्हणजेच या ठिकाणी भाव म्हणजेच क्रियापद, क्रियापदाचा अर्थ याच्यातून काय होतो, भाव व्यक्त होतो. म्हणून या ठिकाणी क्रियेला, क्रियापदाला या ठिकाणी काय होतं, महत्त्व दिलं जातं भावे प्रयोगामध्ये. कळतंय का. या ठिकाणी कर्ता कर्म याला महत्त्व दिलं जात नाही. महत्त्वाचं कर्ता महत्त्वाचं नाही, कर्म महत्त्वाचं नाही, क्रियापदाचा अर्थ महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या. भावे प्रयोगात क्रिया ही महत्त्वाची. क्रिया हे कशातून घडती, क्रियापदातून. लिखती पठती, बरोबर आहे की नाही. रामग्रंथम पठती, कुठल्या ह्याच्यातून क्रिया व्यक्त झाली तुमची, पठती या शब्दातून. पठती हे काय आहे, क्रियापद. म्हणजे तुम्हाला क्रिया जर दर्शवायची असेल तर ते क्रियापद महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याचा अर्थ भावे प्रयोगात क्रियापदाचा अर्थ महत्त्वाचा आहे. कळलं. म्हणजे भावे प्रयोगात क्रियापद हे महत्त्वाचं मानलं जातं. बाकी तुम्ही काही करता कर्म महत्त्वाचं नाही हे केलं तरी चालू शकतं. म्हणजे भावे प्रयोगात फक्त क्रियापदाचा अर्थ किंवा त्याचा भाव हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. कळलं का. इथंपर्यंतचा भाग कळला असेल तर आता मी इथं या ठिकाणी तुम्हाला कर्तरी प्रयोग, कर्तरी प्रयोग म्हणजेच काय तर ज्या प्रयोगामध्ये कर्ता कर्म आणि क्रियापद हे महत्त्वाचे आहेत. आणि कर्तरी प्रयोगात कर्ता हा प्रथमेत, कर्म हे द्वितीयेत असतं, बरोबर आहे. म्हणजे कर्तरी प्रयोगात कर्ता कर्म आणि क्रियापद हे तिन्ही गोष्टीला महत्त्व आहे, म्हणून कर्तरी प्रयोग. आणि सकर्मक कर्तरीमध्ये कर्म येतं, बरोबर आहे. कर्माला प्राधान्य दिलं जातं म्हणून सकर्मक कर्तरी. आणि कर्तरी प्रयोगाचा दुसरा प्रकार जो आहे अकर्मक कर्तरी, त्यामध्ये कर्म नसतं. उदाहरणार्थ बालक उत्तिष्ठती हा अकर्मक कर्तरी प्रयोग. कर्म आहे का तिथं, नाही. कर्माची अपेक्षा त्या वाक्यामध्ये नसते, म्हणून या ठिकाणी हा अकर्मक कर्तरी. आता पुढं जाऊन आपण वाक्य बघितली सकर्मक आणि अकर्मकची, हे लक्षात तुमच्या आलं. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग याच्या व्याख्या देखील आपण बघितल्या. कर्तरी प्रयोगात कर्ता प्रथमेत, कर्म द्वितीयेत आणि कर्ता आणि कर्मानुसार क्रियापद चालतं. कर्मणी प्रयोगात कर्ता तृतीयेत आणि कर्म प्रथमेत, कर्ता तृतीयेत, तृतीय विभक्तीत आणि कर्म प्रथमेत असतं. आणि कर्ता आणि कर्मानुसार क्रियापद चालतं. यालाच काय म्हणतो आपण, कर्मणी प्रयोग. आणि भावे प्रयोग, भाववाच्य म्हणजे भावे प्रयोग. या भावे प्रयोगामध्ये कर्ता महत्त्वाचा नसतो, कर्म महत्त्वाचं नसतं. फक्त या ठिकाणी काय महत्त्वाचं असतं तर क्रियापदाचा अर्थ महत्त्वाचा असतो. आणि भावे प्रयोगात महत्त्वाची गोष्ट, महत्त्वाची म्हणजे कर्ता काय असतो, तृतीयाम क्रिया. कर्ता हा कशात असतो, तृतीयेत असतो. लक्षात घ्यायचं आहे. कर्ता तृतीयेत असतो, पण या ठिकाणी कर्ता आणि कर्म यांना महत्त्व नसतं, तर फक्त क्रियापदाचा अर्थ याला फक्त महत्त्व दिलं जातं. म्हणून इथं या ठिकाणी भावे प्रयोग याला म्हटलं जातं. कळतंय का. इथंपर्यंतचा भाग कळलेला आहे असं मी समजते. बरं, आता इथं मी थोडंसं तुम्हाला लिहून देते, बोलतच लिहून देणार आहे. तुमच्या वहीमध्ये तुम्ही हे लिहून घ्यायचं आहे. बघा, पहिलं प्रयोग बदलले. यामध्ये कर्तरी प्रयोग, पहिला जो प्रयोग आहे प्रयोगाचे प्रकार, प्रामुख्याने 3.
प्रामुख्याने 3 प्रकार. बघा, प्रामुख्याने किती प्रकार आहेत? 3 प्रकार. प्रामुख्याने 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे कर्तरी. कुठला प्रकार आहे? कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग. दुसरा आहे कर्मणी. कर्मणी प्रयोग. आणि तिसरा आहे भावे प्रयोग. हे झालं मराठीमध्ये, बरोबर आहे. मराठीमध्ये याची नावं झाली आहेत: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग. आता तुम्हाला संस्कृतमध्ये नावं लिहायची असले तर काय करणार तुम्ही? इथं कर्तृवाच्य, कर्तृवाच्य हा झाला पहिला. दुसरा कर्मवाच्य. कर्मवाच्य आता तुम्हाला समजायला काहीच अवघड नाही. आणि तिसरा झाला भाववाच्य. भाववाच्य. हे तुमचे काय झालेत? प्रामुख्याने प्रयोगाचे 3 प्रकार, बरोबर आहे. वाच्य परिवर्तन, प्रयोग बदलणं आपण शिकतोय घटक, त्यामध्ये हे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत. हां, आता या कर्तृवाच्यमध्ये, कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता कसा असतो? कर्ता प्रथमेत, कर्म द्वितीयेत, बरोबर आहे. आणि कर्ता कर्मानुसार काय चालतं? क्रियापद चालतं. म्हणून याला काय म्हणतात? कर्तृवाच्य. दुसरा कर्मवाच्य. कर्मवाच्य प्रयोगामध्ये, कर्मणी प्रयोगामध्ये थोडक्यात या ठिकाणी कर्म जे आहे ते, कर्म जे आहे ते कशामध्ये असतं? कर्म प्रथमेत. कर्म प्रथमेत. कर्ता कुठल्या विभक्तीत असतो? तृतीय विभक्तीत. आणि कर्म आणि कर्त्यानुसार क्रियापद चालतं, म्हणून याला काय म्हणतात? कर्मवाच्य म्हणजेच कर्मणी प्रयोग. आणि भाववाच्यमध्ये कर्ता आणि कर्म याला महत्त्व नसतं, तर क्रियेला, क्रियापदाची जी क्रिया आहे त्याला महत्त्व दिलं जातं. म्हणजेच या ठिकाणी क्रियापदाचा अर्थ, त्याची क्रिया याला महत्त्व दिलं जातं. आणि भावे प्रयोगात कर्ता जो आहे तो तृतीय विभक्तीत असतो, एवढं लक्षात ठेवायचं. भावे प्रयोगात कर्ता जो आहे तृतीय विभक्तीत असतो, म्हणून याला काय म्हणतो? भाववाच्य असं म्हटलं जातं. ह्या 3 गोष्टी कळल्यात. आता तुम्हाला पुढचा जो भाग आहे कर्तृवाच्य, याचे 2 प्रकार आहेत, पोट प्रकार. कुठले 2 प्रकार आहेत? सकर्मक आणि आकर्मक, बरोबर. सकर्मक आणि आकर्मक. तसंच कर्मवाच्य. कर्मवाच्यमध्ये या ठिकाणी कर्मवाच्यमध्ये आपण बघितलं कर्मणी प्रयोगात कर्म आणि काय महत्त्वाचं आहे? कर्मणी प्रयोगात कर्माला महत्त्व आहे, बरोबर आहे. जर कर्मच नसेल तर तो अकर्मक कर्तरी होतो, बरोबर आहे की नाही. भावे प्रयोगात क्रियापदाला महत्त्व आहे. म्हणजे तुम्हाला शिकायला फक्त कर्तरी म्हणजे कर्तृवाच्यमध्ये 2 प्रकार दिलेले आहेत. बाकी तुम्हाला फक्त कर्मवाच्य आणि भाववाच्य हे 2 प्रकार शिकायला आहेत. येते लक्षात? याचे पोट प्रकार काही नाहीत 10वीला तरी. त्यामुळं या कर्तृवाच्यचे तुम्हाला 2 प्रकारचे आहेत, सकर्मक आकर्मक, ते समजलेत. सकर्मक म्हणजेच काय? ज्या वाक्यात कर्म आहे, आणि आकर्मक म्हणजे ज्या वाक्यात कर्म नाही, बरोबर. हे 2 प्रकार इथं सांगते. आता या ठिकाणी सकर्मक आणि आक्रमक. कर्तृवाच्यचे पहिल्या प्रकाराचे या ठिकाणी पोट प्रकार बघा. कर्तृवाच्य त्याचेच प्रकार.
कुठला आहे? सकर्मक. सकर्मक कर्तृवाच्य. सकर्मक कर्तृवाच्य. आणि इथं जो दुसरा प्रकार आहे अकर्मक कर्तृवाच्य. सकर्मक सकर्मका इथं बघा सकर्मका कर्तृवाच्य आणि इथं अकर्मका. काही गरज नाही आहे सकर्मक म्हटलं तरी चालू शकतं. इथं काही गरज नाही आहे सकर्मक अकर्मक. सकर्मक आणि अकर्मक हे दोन प्रकार कशाचे बघितले आपण? ते कर्तृवाच्यचे. सकर्मक कर्तृवाच्य, अकर्मक कर्तृवाच्य. सकर्मक म्हणजे ज्यामध्ये कर्म आहे, बरोबर आहे. हे दोन प्रकार बघा. उदाहरण देऊया, उदाहरणावरून कळेल तुम्हाला. उदाहरण 1. रामः ग्रंथं पठति. रामः ग्रंथं पठति. आणि याचं उदाहरण काय आहे बघा. याचं अकर्मकचं उदाहरण जे आहे ते बघा काय आहे. बालकः उत्तिष्ठति. बघा उदाहरण काय आहे सकर्मक कर्तरीमध्ये. रामः ग्रंथं पठति. राम ग्रंथ वाचतो. आता ग्रंथ हे काय झालं? कर्म. राम काय झालं? कर्ता. आणि पठति काय झालं? क्रियापद. म्हणजे हे काय झालं? सकर्मक कर्तरी प्रयोग, सकर्मक कर्तृवाच्य. अकर्मक कर्तृवाच्य उदाहरणार्थ बालक उत्तिष्ठति. बालक काय झालं? कर्ता. उत्तिष्ठति काय? क्रियापद. कर्म आहे काय वाक्यात? नाही. म्हणून काय झालं? अकर्मक कर्तृवाच्य. हे लक्षात घ्या. आता पुढं तुम्हाला एक कारिका दिलेली आहे. ती कारिका लक्षात आली का बघा. लिहून द्यायची काही गरज वाटत नाही. काय अवघड त्यात? काहीच अवघड नाही आहे. इथंपर्यंतचा भाग कळला असेल तर हे थोडं पार तुम्ही काय करा, तुमच्या वहीमध्ये हे तुम्ही लिहून घेतलं असेल. हे बघायचं आहे व्यवस्थित. काय आपल्याला कुठले प्रामुख्याने 3 प्रकार आहेत. तुम्हाला सध्या कर्तृवाच्य बरोबर आहे. याच्याच फक्त किती आहेत? 2 प्रकार आहेत, सकर्मक आणि अकर्मक. बाह्य प्रयोग आणि कर्मणी प्रयोग म्हणजेच कर्मवाच्य आणि भाववाच्य याचे पोटप्रकार तुम्हाला आत्ता शिकायला सध्या नाही. त्यामुळे एवढं फक्त लक्षात घ्या. इथंपर्यंतचा भाग कळला असेल तर ठीक आहे. मग इथंपर्यंतचा भाग कळला, पुढचा भाग आपण पुढच्या तासाला पाहूया.